विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या आजच्या कथेचे नाव आहे आपला स्वभाव। एकदा एक चांगला माणूस नदीकाठी बसला होता। तेव्हा त्याला एक विंचू पाण्यात पडलेला दिसला। त्या भल्या माणसाने पटकन हाताने विंचू उचलला। त्या भल्या माणसाला विंचवाने दंश केला। त्या गरीब भल्या माणसाचा हात थरथर कापला आणि विंचू पाण्यात पडला। विंचवाला बुडण्यापासून वाचवण्यासाठी त्या भल्या माणसाने पुन्हा पाण्यात हात घातला। त्या भल्या माणसाला विंचवाने पुन्हा दंश केला। भल्या माणसाचा हात पुन्हा थरथर कापला आणि विंचू पाण्यात पडला। विंचवाला बुडण्यापासून वाचवण्यासाठी त्या माणसाने पुन्हा एकदा विंचवाला उचलले। तिथे जवळच बसलेला एक मुलगा त्या माणसाला वारंवार पाण्यातून विंचू बाहेर काढताना आणि त्या विंचूला वारंवार डंक मारताना पाहत होता। तो माणसाला म्हणाला, हा विंचू तुला पुन्हा पुन्हा डंक मारतोय, तरी तू त्याला बुडण्यापासून वाचवत आहेस, असे का? तेव्हा तो माणूस म्हणाला, बेटा, विंचवाचा स्वभाव आहे डंक मारण्याचा आणि माझा स्वभाव वाचवण्याचा आहे। विंचू हा कीटक असूनही तो त्याचा स्वभाव सोडत नाही, तर मी माणूस असूनही माझा स्वभाव का सोडू? धडा: माणसाने त्याचा चांगला स्वभाव कधीही सोडू नये।